मंडळी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर हिने नुकतंच महिलांसाठी कॅन्सरबाबत जनजागृती करणारा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तिने लसीकरणाबाबत माहिती देत सर्वच मुलींनी आणि महिलांनी याचे डोस घेण्याची विनंती केली. अभिनेत्री अक्षया देवधर ही तिच्या या व्हिडिओमध्ये महिलांसाठी कॅन्सरबाबत जनजागृती करत ज्या लसीकरणाची माहिती देते ती म्हणजे HPV वॅक्सिन. जगभरातील सर्वच महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर हा खूप चिंतेचा विषय बनलाय. या कॅन्सरमुळे आतापर्यंत लाखो महिलांचा मृत्यू झालाय. त्यामुळे संपूर्ण जगात जानेवारी महिना हा सर्वायकल कॅन्सरबाबत जागृतीचा महिना म्हणून पाळला जातो. साधारणतः हा कर्करोग म्हणजेच कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस पुरुषांमध्ये पसरू शकतो, पण या व्हायरसमुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण सर्वाधिक महिलांमध्ये आहे. HPV हा सामान्यपणे लैंगिक संबंधातून संक्रमित होतो. लैंगिक संभोगादरम्यान आणि ओरल सेक्सच्या मार्फत एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा व्हायरस पसरतो. HPV हा अतिशय धोकादायक व्हायरस आहे. हा व्हायरस शरीरात खूप लवकर पोहोचतो, पण त्यानंतर शरीरात त्याची विशेष लक्षणे दिसत नाहीत. यामुळे या व्हायरसचा संसर्ग ओळखणे फार कठीण आहे. 80% लोकांना आयुष्यात एकदा तरी या विषाणूची बाधा होत असल्याचं म्हटलं जातं. या व्हायरसमुळे महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर होतो. मंडळी, सर्वायकल कॅन्सरवर आता भारताने स्वतःची HPV वॅक्सिन ही लस विकसित केली. महिलांना सध्या या लसीचे 3 डोस देण्यात येत आहेत. सर्व मुली वयाच्या 9व्या वर्षापासून ही लस घेऊ शकतात. मात्र या लसीबद्दल अजूनही हवी तशी जनजागृती झाली नाहीये. त्यामुळेच अभिनेत्री अक्षया देवधरने याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि स्वतः अक्षया देवधरने सुद्धा या लसीचे 2 डोस घेतले. या व्हिडिओमध्ये तिने लसीकरणाबाबत माहिती देत सर्वच मुलींनी आणि महिलांनी याचे डोस घेण्याची विनंती केली. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अक्षया देवधरचा पती अभिनेता हार्दिक जोशी याच्या घरी एक दुःखद घटना घडली होती. याबद्दलचा व्हिडिओ आपण बघितला आहे. अभिनेता हार्दिक जोशी याचा झी मराठीवरील जाऊबाई गावात हा कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच त्याची वहिनी ज्योती हिचे कर्करोगामुळे म्हणजेच कॅन्सरमुळे निधन झाले होते. यामुळे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघेही खूप दुःखात होते. कदाचित या दुःखद घटनेनंतरच आता अभिनेत्री अक्षयाने महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचे ठरवले असावे आणि यातूनच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. अभिनेत्री अक्षया देवधरने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने म्हटलंय की सध्या सर्वत्र कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे. महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास होतो. यावर नेमका उपाय काय, असा प्रश्न आपल्याला कायम पडतो. सर्वायकल कॅन्सरवर एक व्हॅक्सिन आली. भारताने स्वतःची लस विकसित केली. या लसीचं नाव HPV वॅक्सिन असं आहे. याचे सध्या 3 डोस उपलब्ध आहेत आणि हे संपूर्ण डोस महिलांना पूर्ण करावे लागतात. मला हे सांगायला खेद वाटतो की मलाही ही गोष्ट माहीत नव्हती. ही वॅक्सिन येऊन आता बराच काळ झालाय, तरी सुद्धा महिलांमध्ये अजूनही याबाबत जागृती निर्माण झाली नाही. मलाही याबाबत माहिती नव्हतं, पण आता मला हे कळलं तेव्हा मी सर्वप्रथम हे डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच मी याचा 2रा डोस घेतलाय आणि 3ऱ्या डोससाठी मला अजून 2 महिने थांबायचंय. तर मला असं वाटतंय की जास्तीत जास्त महिलांपर्यंत याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. माझा व्हिडिओ जर कोणी पुरुष पाहत असतील तर तुमच्या आजूबाजूच्या महिला मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा. ही लस कुठे मिळते किंवा या लसीकरणाबाबत इतर कोणतीही शंका किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञाशी संपर्क साधा. त्यामुळे कृपया करून ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करूया. वयाच्या 9व्या वर्षापासून ही लस मुली घेऊ शकतात. जितके लवकर ही लस घेतली जाईल तितका मुलींना जास्त फायदा होईल. त्यामुळे कृपया याकडे गांभीर्याने पहा आणि जास्तीत जास्त मुलींना याची माहिती द्या. आणि ही लस घेण्यासाठी वयोगट आहेत 9 ते 45 वर्ष, पण जितक्या लवकर घेतली जाईल तितका जास्त फायदा आहे. तुमचा वेळ दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे, असं म्हणत अभिनेत्री अक्षया देवधरने सर्व महिला आणि मुलींनी ही HPV लस घेण्याची विनंती केली. तर मंडळी, सर्व महिला आणि मुलींनी ही HPV लस नक्की घ्यावी आणि भविष्यात होणाऱ्या कॅन्सरच्या धोक्यापासून सुरक्षित